काय काय त्रास होत होता तुम्हाला? त्रास पोट फुगत गेलं, बरं. पाणी भरत गेलं. हां, मग त्याच्यानंतर डोळ्याला दिसत गेलं नाही, दिसणं अजिबात बंद झालं, अजिबात बदलत बरं. कारण ऐकू येत गेलं नाही. कानानं ऐकू पण येत नव्हतं. हा. बरं, हे त्रास कधीपासून होते सगळे तुम्हाला? संडास बंद झाली. संडास पण पोट साफ होत नव्हतं हम्म. आणि पोटामध्ये पाणी झालतं का डॉक्टर हो. म्हणले? बरं, हे त्रास कधीपासून होते तुम्हाला? त्रास काय पाय सुद्धा बरं, हे त्रास कधीपासून होते, किती वर्षापासून? हे 1 वर्ष झालं. 1 वर्ष झाले ना? मग तुम्ही रोज दर महिन्याला पोटातलं पाणी काढत होते? त्यामुळे पोटाचं पाणी काढलं. बरं, तुम्हाला आपला एक त्याच्यानंतर 8 दिवसाला आलं पाणी काढायचं. बरं. आता तुम्ही आपल्याकडे झाले 1 महिना झाले आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेत, हा, 1 महिना. बरोबर. आता या 1 महिन्यामध्ये तुम्हाला बरं जवळपास दिसायला पण लागलंय, हो, 2. कानानं ऐकू पण यायला लागलं, झाले. पोटातलं पाण्याचं प्रमाण पण कमी झालंय, संडास झाली. संडास पण साफ होते, भूक पण लागली ना, आणि हो. थकवा पण कमी झालाय ना, झाले. आणि हलकं वाटते पहिल्यापेक्षा. आधी तुम्हाला इथं सोबत कोणाला तरी आणावं लागत होतं, आता तुम्ही एकटे झाले, आपलं आपलं चालत आलं आहे. नव्हतं. आता पोटातलं पाण्याचं प्रमाण पण कमी झालंय तुमचं. हो. बरं, म्हणजे तुम्ही ट्रीटमेंटने बऱ्यापैकी आराम पडलाय तुम्हाला. हो सर. डॉक्टरने काय तुम्हाला लिव्हर कामातून गेलं असं सांगितलं होतं हो. ना? आता औषधांनी जवळपास बऱ्यापैकी आराम आहे तुम्हाला. बरं. आता फ्रेश वाटते ना पहिल्यापेक्षा? त्यात वाटते आता. म्हणजे मी पहिलं आणि दिसाय पण लागलं ना आता पूर्ण आता क्लिअर? दिसायला लागले. बरं. मग आता बस वाटणार जागेवर थोडंफार व्यायाम करावा. फिरता येतं वगैरे सगळे? अगोदर तुम्ही बसूनच होते एका जागेवर?